म्हणाला की भारतीय जनता पक्ष जो आहे तो आपल्या मित्रपक्षांना खाऊन टाकतो. हां, म्हणजे आतापर्यंत भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आधी शिडी म्हणून ज्यांचा वापर केला, त्यांनाच नंतर आगीची काडी लावून ती शिडी जाळून टाकली आणि ते वरती जाऊन पोचले. आणि हा इतिहास आहे. म्हणजे तो पंजाबमध्ये आहे, सगळीकडे आहे. आता सुद्धा ते नितीश कुमारचं जे काही करतायत, त्याच्यामध्येही नितीश कुमारला, त्याच्या मुलाला, त्याच्या पक्षाला पुढल्या निवडून अजून 5 वर्ष आहेत ना त्यांना, त्या काळामध्ये संपवायचं. एक तर त्या दरम्यानच्या काळात हा नितीश कुमार काही फार जगेल असं वाटत नाही. त्याचं एकंदर तब्येत पाहिली तर तो काही जगेल असं वाटत नाही. बरं, त्याच्यामध्ये तोही काय त्याचं मेंटॅलिटी आहे कळत नाही. त्याने आता राज्यसभेची शपथ घेतली, विधान परिषद सोडली आणि त्याने असं चक्क जाहीर केलं की मी मंत्री होणार नाही. लोक तर त्याच्याविषयी प्रिडिक्शन, हो मी पण बोललो होतो ना, मी काय हे हिंदी एडिशन येतात ना माझ्याकडे, ऑनलाईन येतात ना सगळ्या, तर त्यामुळे मी ते जागरण, नई दुनिया वगैरे किंवा दिल्लीचे हिंदुस्तान टाइम्स वगैरे ते चालत असतो सगळे. तर त्याच्यामध्ये मला ते उपपंतप्रधान होतील इथपर्यंत होतं. आता तर त्यांनी सांगितलं मी केंद्रात मंत्रीच होणार नाही. मी केंद्रीयामध्ये राज्यसभेचा सदस्य राहणार, माझा मुलगा उपमुख्यमंत्री होणार आणि मी बिहारमध्ये पक्षाचं काम करणार. पद नसताना, सत्ता नसताना, म्हणजे आता आहे त्याचं पोरगं आहे ते गांजे कसंच वाटतं. तुम्ही पाहिलंय ना त्याला? मला तर असं वाटतं तो काहीतरी ॲडिक्ट वगैरे असावा. दारूचा असेल, गांजाचा असेल, नाही तर मेंटली डिस्टर्ब असेल. मेंटली चॅलेंज म्हणतात हल्ली त्याला. तर तो मेंटली चॅलेंज वाटतो. त्याचं काय ते हावभाव, हातवारे, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स भयानक आहे तो. म्हणजे असा माणूस जर महाराष्ट्रात असताना तर कधी आता आहे महाराष्ट्रामध्ये एका कम्युनिटीचा लीडर आहे. तो हे असलंच त्या नितीश कुमारच्या मुलासारखंच गांजे कसंच वाटतो. आणि त्याचे एकंदर हातवारे, फेशियल एक्सप्रेशन, भाषा, बोलणं हे गांजे कसासारखं असतं. नाव घेऊन मी याला वेगळं वळण लावत नाही, पण तुम्हाला लक्षात आलं की आहे ना. तर पण ठीक आहे ना, तो निदान उपमुख्यमंत्री नाही आहे आणि होण्याची शक्यता नाही आहे, सत्तेत नाही आहे. तर सत्तेविरुद्ध उलट तो जातीय संघर्षामध्ये कुठे इट इज. पण ते तसलं पोरगं त्याचं, तर ते नितीश कुमारला तिकडे संपवत आहेत, महाराष्ट्रामध्ये ते संपवत आहेत का, संपवतील का? तर मला असं वाटतं की आत्ता त्यांनी पॉलिसी अशी घेतली की प्रथम शरद पवारांची काँग्रेस संपवायची होती, ती त्यांनी संपवल्यात जमा. उरली सुरली जी काही शरद पवारांची राष्ट्रवादी आहे ती शरद पवारांबरोबरच संपेल. ज्या पद्धतीने त्यांनी ती शपथ घेतली राज्यसभेमध्ये आणि ती दाखवली टी व्हीवरून, त्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट निश्चित झाली की राज्यसभेमध्ये काही हे येणार नाही. आणि राज्यसभेत जात नाही तसे. आता हे लता मंगेशकरपासून निरनिराळे नेते, सुनील आपला हा तुमचा सचिन तेंडुलकर वगैरे हे नेते, अभिनेते, क्रिकेटियर वगैरे यांना निवडतात राज्यसभेवर. ते वर्षातून एकदा पण जात नाही. काही काही जण तर 4-4, 5-5 वर्षात गेलेले नाहीत, संसदेत जातच नाहीत. तर तो एक मान म्हणून घेतात. ते एक जागा वाया घालवतो. सरकारलाही असे काय म्हणतात त्याला शोपीस हवे असतात म्हणून ते करतात, ते जात नाहीत. त्यामुळे शरद पवार यापुढे राज्यसभेत जातील आणि काहीतरी बोलतील असं काही नाही. दिल्लीतलं त्यांचं घर शाबूत राहील, तिथला अड्डा शाबूत राहील. असंच अधूनमधून याच पद्धतीने ते जसे आता काल ते शपथ घेताना काय अवस्था होती हो, दयनीय अवस्था होती, केविलवाणी होती, दीनवाणी होती. एकीकडे सहानुभूती पण वाटावी आणि एकीकडे राग पण यावा की हे का, मग का तुम्ही हे करताय. पण शरद पवार आणि त्यांचे राष्ट्रवादीला काही भवितव्य नाही, कारण ते शरद पवारांच्याच जीवावर अजून आहे. त्यांनाच परत खासदार केलं, अजूनही त्यांनाच ते त्यांचं सगळं काय जे आहे ते करता, करविता, नियंता, निर्माता सगळं ते अजून तेच मानतात. पण ते शरद पवारांबरोबर ती संपेल. आता शरद पवार निवृत्त होतील असं आपण म्हणायचं. पण एकूण काय जी लक्षणं दिसली त्याच्यावरून बरं, हा रोहित पवार कुठेतरी जोरात येईल तर तो फारच अतिरेकी, म्हणजे शहरी नक्षलवादी म्हणेल कोणीतरी त्याला आता बहुतेक लवकरच, इतक्यात लेव्हलवर जाऊन करतोय. आणि तो मला असं दिसतंय की आमची वाट लागली तर चालेल, पण तुमची वाट लावू म्हणून तो अजितदादांची राष्ट्रवादी संपवायला निघालेला आहे. त्याचं आता उद्दिष्ट माझा पक्ष तरतो की नाही, राहतो की नाही, मी त्यात काय राहतो, याच्यापेक्षा दादांचा पक्ष कसा संपतो, सुनेत्रा देवींना कसं मी डिस्क्रेडिट करतो, जय पार्थची कशी आबरू काढतो, याच्यावर कॉन्सन्ट्रेट आहे आणि त्यात तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वतःच्या पक्षाचं वाटोळ होणार आहे आणि ते शरद पवारांबरोबरच तो पक्ष संपणार आहे हे नक्की. आणि शरद पवार ज्या क्षणी निवृत्त झालेले असतील या राजकारणातून किंवा व्हावं लागेल त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा काय वगैरे, तर ते त्यानंतर हा शरद पवार पक्ष राहत नाही. जसं अजितदादांच्या पक्षाचंही तेच होत आहे. अजितदादांअभावी यांना झेपत नाही आहे, पेलत नाही आहे, हे चालू शकत नाहीत पक्ष सुनेत्रा देवी. आणि त्यांना परत प्रॉब्लेम असा करून ठेवला आहे, तो रोहितनी केला आहे किंवा एकूण मीडियाने केला आहे की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, धनंजय मुंडे या चौघांना त्यांना दूर ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे चौघं आता दूर आहेत, पण ते दूर कधी जातील. या चौघांनाही भारतीय जनता पक्षामध्ये भवितव्य आहे. अशोक चव्हाणला जर भारतीय जनता पक्षामध्ये भवितव्य असू शकतं काय हे तर तुमचे विखे पाटील तर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत भाजपमध्ये. हो आहेत ना. जर
एकनाथ शिंदेने झाले मुख्यमंत्री फडणवीसानंतर, तर विखे पाटलांचं राधाकृष्ण, हो त्यांचं नाव आहे. म्हणजे तिथपर्यंत जाऊ शकतात ते. कुणी सांगा उद्या अशोक चव्हाणचं पण नाव येऊ शकतं, कुणाचंही येऊ शकतं तिकडून इकडे आलेलं आहे. पण व्हॉट इट इज, पण त्यांना पक्षात भाजपमध्ये कधी प्रवेश आहे. प्रफुल्ल पटेल तर दलालच आहे, तो मेडिटर आहे. जसं काँग्रेसमध्ये अहमद पटेल होते किंवा इतर काही असतात, तसं ही इज देअर. तर त्यामुळे प्रफुल्ल पटेल भाजपला हवाच असणार, नक्की हवा असणार. तटकरे ठीक आहे ना, कोकणामध्ये त्यांना स्थान नाही आहे, त्यांची माणसं नाही आहेत, तिथे तटकरे मिळालं तरी चांगलं आहे. भुजबळ ओबीसी आहे, ओबीसी हा त्यांचा आधार आहे, त्यामुळे भुजबळांना आहे. मुंडे एकेकाळी तर मानसपुत्र होता. मुंडे हा हिला शहदेला आपल्या पंकजाला त्यांना काय, त्यामुळे ह्या चारांना भवितव्य आहे, ते भाजपत जाणार. पण सुनेत्रा देवींचा उद्ध्वस्त होणार पुढल्या निवडणुकीमध्ये. मला तर असं वाटतं भारतीय जनता पक्ष त्यांना जागाच देणार नाही, त्यांच्याशी काहीतरी वाकडं काढणार आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढतील. माझा अंदाज आहे, माझी इंट्युशन मला सांगते की पुढील वर्षभरामध्ये तुम्हाला अजितदादांचा पक्ष नामशेष झालेला, अगदी म्हणजे मनसेपेक्षा वाईट अवस्था. आता महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांमध्ये सगळ्यात वाईट अवस्था कोणाची आहे? मनसेची. त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये जाईल आणि हे जे चौघं आहेत हे भाजपमध्ये गेलेले असतील, म्हणजे तो पक्ष संपल्यात जमा आहे. रोहित जे म्हणाला की बाजूचे पक्ष संपवतात, त्याला शिंदे अपवाद राहतील असं मला वाटतं. याचं कारण BJPच्या ओबीसीला मराठा कॉम्बिनेशन जर त्यांना घ्यायचं असेल बरोबर, आणि ज्यांना BJPत येता येत नाही, अनेक कारण आहेत. BJPत न येण्याची काही कारण आहेत. इतका कट्टर हिंदुत्वात काहींना त्यांच्या मतदारसंघात परवडत नाही. राजकीयदृष्ट्या लाभाचा असेल, पदं मिळतील, सत्ता मिळेल, तो भाग आहे. पण त्यांना मतदारसंघात परत निवडून यायचं असेल तर भाजपचं म्हणून येता येत नाही, शिवसेनेचं म्हणून येऊ शकतात. त्यामुळे ते शिवसेनेला राखणार. एकनाथ शिंदेंना त्यांचा प्रचार प्रसार, संघटना वाढवणं ह्या सगळ्याला मदतही करतं. याचं कारण त्यांना एक युती केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष सत्तेवर येत नाही, हे सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रात, आता तर दिल्लीमध्ये सुद्धा. तर त्यामुळे शिंदेंना भवितव्य आहे. पण रोहित म्हणतो ते अर्धसत्य आहे की ते यांचा अजितदादांचा पक्ष संपवणार. उभाठा संपवला, मनसे संपवली, शरद पवारांचा पक्ष आपोआपच संपेल, त्याच्यासाठी काही करायची गरज नाही. 1-2 वर्ष खूप झाली त्यांचा पक्ष संपायला, आणि रोहित भीती काँग्रेसमध्ये जातील. जितेंद्रनी तर मलाच सांगितलेलं आहे की ज्या दिवशी शरद पवार सूत्रधार नसतील या पक्षाचे, त्या दिवशी तो म्हणाला मी कुठे जाशील तू, तो म्हणा नाही मी काँग्रेसमध्ये जाणार 100%. त्यामुळे काँग्रेसमध्ये जाणारा वर्ग आहे, त्याच्यात रोहित जाऊ शकतो, सुप्रिया जाऊ शकते. मला तर काल एकाने सांगितलं की आता भाजपचे संबंध तोडल्यावर शरद पवार पुढल्या काळामध्ये तुम्हाला काँग्रेसच्या खूप जवळ गेलेले दिसतील. पॉसिबल आहे. आणि आता हर्षवर्धन सपकाळांनी देखील पाठिंबा जो दिला, त्यांच्या डोक्यात हाही विषय दिल्लीवाल्यांनी सांगितलं असेल, अरे आज नव्हते हे सगळे आपल्याच पक्षात येणार आहेत, तर त्यामुळे येऊ दे. आणि सुनेत्रा वहिनींना सुद्धा भाजपने एकदा जवळजवळ ढकलूनच दिलं बाहेर, तर त्यांनाही काँग्रेसशिवाय पर्याय राहत नाही. म्हणजे मला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे सगळे हे नेते, हे 4 वगळून जे भाजपत जाणार आहेत आणि आणखीन काय असतील ते, हे सगळे काँग्रेसमध्ये जाणार. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेसेना विरुद्ध काँग्रेस अशीच पुढली 29ची विधानसभा निवडणूकच असेल असं मला वाटतं. रोहित अर्धसत्य बोलला, मी पूर्ण सत्य सांगितलं. धन्यवाद.